आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वय 73 वर्ष पण शरीर 25 वर्षाच्या तरुणासारखं। ना बीपी, ना शुगर, ना कुठलाही आजार। हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे, कारण गेल्या 36 वर्षापासून दररोज नियमित व्यायाम करणारे, शिस्तबद्ध जीवनशैली जगणारे आणि उदगीरकरांसाठी आरोग्याचा जिवंत आदर्श ठेवणारे रिटायर नायब तहसीलदार किसनराव सिद्धराम वरवडे पाटील। वय ही फक्त एक संख्या आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं आहे। चला तर मग आरोग्याचं खरं रहस्य, शिस्तीचं बळ आणि दीर्घायुष्याचं सूत्र आज आपण ऐकूया किसनराव सिद्धराम वरवडे पाटील यांच्या मनोगतातून। मी किशन सिद्धराम वरवडे पाटील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार। वयाच्या 40 वर्षापासून मी ह्या सकाळचं मॉर्निंग घेतो। त्याच्यामुळे माझे आतापर्यंत 73 वर्ष झाले, तरी मला रोगराई काहीच नाही। मी कुठं दवाखाना गेलेला नाही। आरोग्य एकदम चांगलं आहे, एकदम नवजवान माणसासारखं आहे आणखी। आणि सर मला सांगा, किती वर्षापासून व्यायाम करता तुम्ही? मी आता माझ्या वयाच्या 40 वर्षापासून फिरायला येतो। वयाच्या 40 वर्षापासून? आता सध्या किती वय आहे? सध्या 73 वर्ष वय झालं माझं। आता कुठलं काही तुम्हाला आजार आहे का? अजून कुठलाच आजार वगैरे काही नाही। मी कधी दवाखान्यात गेलो नाही। म्हणजे 73 वर्षापासून कधी दवाखान्यात गेलो काहीच नाही। बीपी आहे का? बीपी नाही, शुगर नाही, काय नाही। बघून बघितलं। बघू शकता की इथं सर्वजण, तुम्ही बघू शकता की सर्वजण इथं थंडी वाजत आहे म्हणून बघा, मफरेल म्हणा, स्वेटर म्हणा घातलेत, पण हे जवान माणूस बघा, नाही मला थंडी बघू शकता थंडी वाजत नाही, कारण की मागच्या साधारणतः 33 वर्षापासून हे व्यायाम करत आहेत। आता जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांना काय सल्ला आहे तुमचा उदगीरकरांना? प्रत्येकानं पहाटे लवकर उठावं, मॉर्निंग घ्यावं, व्यायाम करावं, चिंतन ठेवावं, ध्यान ठेवावं। म्हणजे एक सगळ्यात उपयोगाचं पहाटेचं प्रहरी मना हरी हरी त्या सुखासरी नाही तुझे, ते सर्व दुसरं सुख जगामध्ये नाही। तर पहाटे लवकर उठलं पाहिजे प्रत्येकानं आणि फिरलं पाहिजे आणि तोंडानं हरी हरी म्हणलं पाहिजे। हां, काहीच होत नाही, रोगच कुठलाच होणार नाही त्या माणसाला। म्हणजे सकाळी व्यायाम केल्यामुळे बघू शकता की कसला जवान माणूस आहे। बघू शकता इथं सर्व मित्र परिवाराला घेऊन उदगीरमध्ये व्यायाम करतो। ह्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। जय हिंद, जय भारत।